ऐका ना, एका न्यायालयातलं एक वाक्य आणि पूर्ण देशभरात सोशल मीडियावर आग लागली. कॉक्रोच. हो, झुरळ. 15 मे 26ला सर्वोच्च न्यायालयात एक केस चालू होती. तेव्हा CJI सूर्यकांत यांनी बोलताना म्हटलं, काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात. त्यांना कामं मिळत नाही. मग ते मीडिया, RTI ॲक्टिव्हिस्ट बनून सगळ्यांवर टीका करतात. बस, हे वाक्य बाहेर आलं आणि तरुण भडकले. कारण आधीच लाखो मुलं नोकरीसाठी धडपडत होती. कोणी UPSC, कोणी MPSC, कोणी डिग्री घेऊनही डिलेव्हरी करत होतं. आणि वरून कॉक्रोच म्हटलं गेलं. मग सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू झाला. हो, आम्हीच कॉक्रोच. तेव्हाच पुण्यातल्या अभिजित दिपके यांनी एक भन्नाट आयडिया काढली. जर आम्हाला कॉक्रोच म्हणताय तर मग आम्हीच काढतो कॉक्रोच जनता पार्टी. आणि इंटरनेटवर जन्म झाला CJPचा. हा खरं तर राजकीय पक्ष नव्हता, पण तरुणांचा राग, फ्रस्ट्रेशन आणि सिस्टीमवरचा संताप होता. आणि मग व्हायरल झालं त्यांचं 5 पॉईंट अजेंडा. पहिली मागणी, निवृत्तीनंतर जजना राजकीय बक्षीस नको. दुसरी, एकही वोट गायब झाला तर ॲक्शन पाहिजे. तिसरी, महिलांना 50% रिझर्वेशन. चौथी, इंडिपेंडंट मीडिया, नॉट गोदी मीडिया. आणि पाचवी, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर 20 वर्षांची बंदी. लोक हसत होते, मीम्स बनवत होते, पण त्या विनोदामागे खरी चिड होती. कारण आजचा तरुण शिकूनही बेरोजगार आहे. एक्झाम पेपर लीक होतात, भरती थांबते आणि दोष मात्र तरुणांनाच मिळतो. नंतर CJI सूर्यकांत यांनी स्पष्टीकरणही दिलं. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण आजच्या इंटरनेटच्या काळात एक वाक्य, फक्त एक वाक्य राहत नाही, ते मीम्स बनतं, ट्रेंड बनतं आणि कधी कधी पूर्ण पार्टी सुद्धा. तुमचा पाठिंबा आहे का कॉक्रोच जनता पार्टीला? कमेंटमध्ये नक्की सांगा.